हाय फ्रेंड्स, दीपाली सचिन ब्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या ब्लॉगमध्ये मी छान अशी मस्त रेसिपी बनवणार आहे. आज संडे आणि संडे मॉर्निंगला छान मस्त रेसिपी बनवायची आहे. तर काय बनवणार आहे, काय ती ब्रेकफास्टची रेसिपी असणार आहे. तुम्ही ब्लॉग माझा कंटिन्यू करा. आणि मी फक्त तुम्हाला रेसिपीचं नाव सांगते की मी आज बनवणार आहे रसम वडा. तर रसम वडा कसा बनवतात काय तुम्ही ब्लॉग माझा कंटिन्यू करा, मग तुम्हाला दिसेलच. तर चला आपण आता बनवायला स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी बघा, मी मस्त कुकरला छान अशी डाळ शिजायला टाकते. आता पटकन लवकर लावते. तुरीची डाळ लावली मी. इकडे बघा, मी कोथिंबीर घेतली, धन, अद्रक आणि मिरी घेतल्यात, जिरं घेतलं, लसूण घेतलं आणि इकडे चिंचेचं पाणी ठेवले करायला, चिंच टाकून. इकडं मी रात्रभर डाळ भिजत ठेवली होती, उडदाची डाळ. मस्तपैकी मिक्सरला फिरवून घेतली. खूप कमी पाणी वापरायचं, नाही वापरलं तर शक्यतो चांगलंच आहे. नंतर त्याच्यामध्ये बघा, त्या पिठामध्ये मी पूर्ण कोथिंबीर आणि मस्तपैकी इकडं मीठ, चिली फ्लेक्स वगैरे टाकलं. तुम्ही डायरेक्ट हिरव्या मिरच्या मिक्स करून टाकलं तरी चालतात. आणि जिरे वगैरे टाकलं. पीठ बघा व्यवस्थित छान असं झालेलं आहे. त्याच्यानंतर एक वाटीत पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये असं पीठ सोडायचं थोडंसं. त्याच्यामध्ये काय होतं की पीठ सोडलं की मग ते व्यवस्थित आपल्याला समजतं व्यवस्थित झाले की नाही, पसरलं नाही तर. त्याच्यानंतर यांना खोबऱ्याची चटणी पण आवडते त्याच्यासोबत काही करत नाही तर रसमवड्यावर, पण मी करते. तर मग ती थोडीशी चटणी पण बनवून घेतली. खोबऱ्याची तडका मारला त्या चटणीला चांगलं असं मस्त. चटणी बनवताना बघा, मी याच्यामध्ये नेहमीच आपलं खोबरं वगैरे सगळं घेतलेलं आहे. याच्यामध्ये मिरच्या हे सगळं. त्याच्यानंतर माझी डाळ चांगली शिजली होती आणि मग डाळ घट्ट शिजली. मग कढईत ठेवली चांगली. कढईमध्ये तेल तापलं की छान मोहरी टाकली तडकायला पहिली. त्याच्यानंतर मग जिरं पण टाकलं. नंतर कढीपत्त्याची छान अशी फोडणी दिली मी. त्याच्यानंतर कढीपत्त्याची छान फोडणी दिली. कढीपत्ता खूप तडतड उडत होतं मोबाईलवरती पण शूटिंग करताना. आणि जे मी सगळ्यात पहिलं जे वाटण तुम्हाला दाखवलेलं, मिरच्या, अद्रक, लसणाचं सगळं, काळ्या मिरीचं वगैरे, ते सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं मिक्सरला फिरून. आणि टोमॅटो शक्यतो त्याच्यामध्ये ना कापून असं चिरून टाकतात, पण यांना काही आवडत नाही. त्याच्यामुळे पिऊच्या पप्पाला नाही आवडत. त्याच्यामुळे मग मी असा मिक्सरला मॅश करून टाकला. आणि बाकी सगळे मसाले टाकले. मसाले आपले घरातले सगळे मसाले टाकायचे. आणि मग किंवा पावभाजी किंवा रसम मसाला जर भेटला तर तो टाकायचा, नाही तर मग सुद्धा आपला सांबार मसाला वगैरे असं टाकून द्यायचं काहीतरी. आणि हळद वगैरे हे सगळं नॉर्मल नेहमीचेच मसाले टाकायचे सगळे. इकडे माझं छान असं झाली होती डाळ शिजलेली, ती सगळी त्याच्यामध्ये टाकून घेतली. छान अशी मस्त परतून घ्यायची पूर्ण त्याच्यामध्ये. एक जीव पूर्ण डाळीचा छान झाला आणि थोडंसं शिजलेले असे बुडबुडे आले, उकळी की त्याच्यानंतर मग आपण राहिलेलं पाणी पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळं. बघा, मी पाणी पूर्ण टाकून घेते आता. आणि त्याच्यानंतर मग मीठ वगैरे टाकायचं आहे होतं माझं, मीठ टाकायचं होतं. मग मीठ टाकलं मी. आणि त्याच्यानंतर मग मस्त अशी कोथिंबीर पण वरून टाकली. तर आधी ढवळून घ्यायचं सगळं, या सगळ्या आधी मीठ टाकल्यानंतर मग छान अशी वरून कोथिंबीर पण टाकायची. पण प्रत्येक वेळेस काय करायचं, मीठ वगैरे टाकलं परत थोडंसं ढवळून घ्यायचं. तर कोथिंबीर टाकलं तर मी परत थोडंसं मस्त ढवळून हलवून घेते चांगलं त्याला. कारण रसम कसा असतो की त्याला मस्त जेवढं आपण हलवून बनवून तेवढं छान. उकळी आली की सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे असं, जे चिंच ठेवलेली आपण ते चिंचचं मस्त पाणी काढायचं गर आणि तो याच्यामध्ये टाकायचा. आणि टाकला की त्याच्यामध्ये उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा. नंतर काय शिजवायचं नाही ते चिंचचं पाणी टाकल्यानंतर. चिंचने असा आंबट असा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, मी इकडे वडे बनवायला घेतले. तेल कढईमध्ये छान गरम केलं. त्याच्यानंतर वडे घेतले बनवायला. एक वडा पटपट सोडत होते कारण सगळ्यांना एवढी भूक लागलेली ना, सकाळच्या नाश्त्याला वाट बघत होते माझी केव्हाची कधी बनवते म्हणून. त्यात माझं पाणी पण येतं 10 वाजता म्हणून मग मला उशीर चालू होतं. सगळं थांबून कामं चालली होती माझी. मस्त बघा, वडे पण छान झाले. तुम्ही वडे थोडेसे मोठ्या साईजचे बनवले तरी पण चालतात ते बघा. तरी बघा, मी रसम वडा बनवलाय. पूर्ण रेसिपी आमची तयार झाली मस्त बनवून. रसम आणि वडा बघा, सचिन बघा कसे खातायत. काय आवडलं की नाही पटकन टेस्ट करून टेस्ट तरी करा की आधी. छान बनवलंय का? मस्त. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला पण असं आवडत असेल रसम वडा खायला. आणि सतत आपण मेंदू वडा तर नेहमी खातो बाहेर पण आणि घरी पण. पण रसम वडा असं बाहेर एवढा कुठं भेटत पण नाही आणि घरी पण जास्त कोणी करत नाही. पण नक्की ट्राय करा. मी सांगितलेली रेसिपी खरंच खूप भारी होती. आम्ही याच्या आधी पण बनवलेलं आहे आणि खूप दिवस झालं बनवलेलं. मग म्हणलं चला आज बनवूयाच, म्हणलं तुमच्या सगळ्यांना पण दाखवूयात माझी रेसिपी. तर बघा, आता सगळेजण जेवायला बसले. तिकडे सचिन बसले, त्यांचं काय होत आले कारण ते सगळ्यात पहिले बसलेले. नंतर बघा, इकडं आत्या बसल्या, तिकडं पिऊ पण बसली. बघा कसं घेतले खायला सगळ्यांनी. आम्ही मस्तपैकी आता नाश्ता करतोय. खोबऱ्याची चटणी बघा मी बनवली, पण त्यांनाच वाढायची विसरले. मग आम्ही सगळ्यांनी तर घेतली होती आधी, सचिनला पण दिली. आणि
तर फ्रेंड्स बघा माझी रेसिपी कशी झाली काय मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे तुम्ही मागचे व्हिडिओ चांगले आवर्जून बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यांनाही सगळ्यांना आणि खूप जास्तीत जास्त माझा माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा, तुमच्या नातेवाईकांपर्यंत फ्रेंड्सपर्यंत नक्की पोहोचवा आणि असंच मला तुम्ही पुढे घेऊन जावा. मी तुम्हाला नवीन नवीन माझ्या रेसिपी आणि नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला नेहमी दाखवत जाईल. चला आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.